फक्त 12 लाखांमध्ये. अहो, वहिनीला पैशाची गरज आहे म्हणून हे घर विकायला आलेले आहे. मंडळी, व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, संपूर्ण घर दाखवणार आहे, एक एक डिटेल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. की घर दाखवा, तर हा घर किती पैशामध्ये असणार आहे, काय बजेट असणार आहे, पैसे म्हणजे किती लाखामध्ये असणार आहे, समजी काय तुम्हाला ही माहिती मी इथं देणार आहे. अहो, बजेट मधले घर, एकदम कमी बजेट मध्ये, एकदम कमी बजेट मध्ये घर आणलेले आहे. अहो, खरंच एकदम कमी बजेट मध्ये आपल्यासाठी इथं घर आणलेलं आहे. तुम्ही हा जिना बघू शकतात, म्हणजे पायरी बघू शकतात, त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता कसलं जबरदस्त हे घर बांधलेलं आहे आणि अगदी कमी बजेट मध्ये. अहो मंडळी, तुम्ही गेस करा किती मध्ये असणार आहे. बरं, तुम्ही मला हे पण सांगू शकतात की तुमच्या बजेट काय आहे एखादा इंडिपेंडेंट घरासाठी, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात. आता तुम्ही हा किचन पाहू शकता, सध्याला कोण राहत नाही इथं, हे मोकळं घर आहे म्हणून आपल्याला शूटिंग करायला इथं भेटलेली आहे. त्यानंतर बघा, हे एक स्टेरेज आहे, ओके, आणि हे एक बघायला गेलं, बघा हे तुम्ही बघू शकतात, एकदम कमी बजेटमध्ये घर आणलेलं आहे. बरं, मी तुम्हाला ह्या घराचा रेट पण सांगणार आहे, पण खरंच 12 लाखामध्ये वहिनीला पैशाची गरज आहे म्हणून विकायचे आहे. पण हा जो घर आहे हे जे थोडस मी तुम्हाला सांगतोच की काय असणार आहे, पण तुम्ही हा स्टेरेज पाहू शकतात. बघा, हे घर आहे, तर असा हा घराचा प्रकार आहे. खूप सुंदर घर आहे, आपण वरून पाहू शकतात, एकदम म्हणजे तुम्हाला हा किचन बघू शकतात. एक फॅमिली आरामशीर राहू शकते, एका फॅमिलीसाठी उत्तम मार्ग आहे इथं. मग त्यानंतर आपण वरती जाणार आहे, वरती आपण चाललेले आहे आणि एकदमच बघा मंडळी, कसं असतं माहितीये का, लोक व्हिडिओ बघत नाही, पण आज अक्षरशः घर दाखवलेले, मी घर दाखवण्याचा प्रकार आपल्या समोर आलेले घर तुम्ही बघू शकतात. एकदम कमी बजेट मध्ये, एकदम कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी हे जबरदस्त बजेटवाले घर आणलेले. जबरदस्त नाही, अहो मोठा बजेट नाहीये हे. एकदम मी इथं कॅमेरा करतो, तुम्ही या इथं, हे तुम्ही बघू शकतात. हे बेडरूम होऊ शकतो, आपला बेडरूम होऊ शकतो. हा तुम्ही बघू शकतात, हे बेडरूम सारखं आहे. इथं विंडो दिलेली आहे. त्यानंतर त्या साईडला आपण जे बघितलं, परत एकदा तुम्हाला हे जिना दाखवतं. एवढं का दाखवू राहिलेले मी, तुम्हाला असं वाटत असेल की टाइमपास करत असेल. टाइमपास नाही, हा घराचाच व्हिडिओ आहे, ओके, हा घराचाच व्हिडिओ आहे. ह्याची किंमत जी आहे, ओके, सांगतो मी तुम्हाला. अहो, काळजी करू नका, वहिनीचे घर विकायला इथं आलेले आहे आणि एकदम बजेटमध्ये. तुम्ही खिडकी बघू शकतात, विंडो बघू शकतात, विंडो तुमच्या समोर आहे. मग त्यानंतर आपण ह्याच जिन्याने वरती जाणार आहे. आता गेस करा वरती काय असणार आहे. सगळं काय मी तुम्हाला दाखवतो, वरती काय असणार आहे तर ते पण तुम्ही बघू शकतात. बरं, वरती काय असू शकतो ते तुम्ही बघा ना. मी सगळं सांगतो, एक एक डिटेल सांगतो. अजूनपर्यंत बघा, लोकेशन सांगितलं नाही, तुम्हाला घर दाखवत बसलं मी. तुम्ही घर बघू शकतात. हे हॉल आहे, हे बघा, सिलिंग फॅन लावलेले, इकडे कपाट पडलेले, त्यानंतर इकडे एक विंडो तुम्ही बघू शकतात, विंडो आहे, ओके, आहे ना, सगळं काही व्यवस्थित आहे. पण बजेट मी तुम्हाला अजूनपर्यंत बजेट, लोकेशन नाही सांगितलं. का नाही सांगितलं, मी तुम्हाला सगळं सांगतो, एक एक डिटेल देतो. पण काय माहिती का, व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण डिटेल मध्ये बघत चला. बरं, मला हे पण सांगा की तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं का, ओके. आपण बघा, एक मिनिट, प्लॉटचा विषय राहू द्या, आपण डायरेक्टली थेट टेरिस वरती आलेले. या घराचा टेरिस आहे. आता तुम्ही गेस करा काय आहे इथं, काय असणार आहे. इथं ह्यांनी ना एक जबरदस्त टॉयलेट बाथरूम दिलेले ह्यांनी, ओके, टॉयलेट दिलेले इथं त्यांनी, ओके, पाहू शकतात तुम्ही, टॉयलेट आहे. लाईट चालू करा, लाईट चालू करून दाखवू तुम्हाला, ओके, हा दिसतं ना तुम्हाला, इंडियन टॉयलेट दिलेलं आहे ह्यांनी, ओके. मग परत आपण टेरिसवरचा एरिया दाखवू.
आता आपण बोलू, आता तुमच्या बरोबर आता चर्चा करू आपण की काय रेट असणार. पहिला तर लोकेशन पाहून घ्या. ओके, मी तुम्हाला मंडळी हे घर आपण खालपासून वरपर्यंत बघितलं, एक एक सगळं सांगितलं. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की हे घर तुम्हाला कसे वाटले. 2-3 लोक म्हणजे एक फॅमिली राहू शकते का नाही, आरामशीर राहू शकते एक फॅमिली. आणि ह्या घराचे जे बजेट आहे ना, जास्त नाही, ह्याचे 14 लाख बोलतात. ओके, 12 लाखाचं टाकलेलं आहे, तो 12 लाखाचा घर वेगळा आहे. पण मी मस्करी करत नाही, बघा त्यांना पण विकायचं आहे आणि ह्यांना पण विकायचं आहे. त्या घराचं मी शूटिंग दाखवू शकलं नाही 12 लाखाचा, पण हा 14 लाखामध्ये घर विकायला आपल्याकडे आलेले आहे. बघा तुम्ही आले तर निगोशिएबल करून तुम्हाला थोडंफार काहीतरी कमी करून देणार आहे. बरं, एरिया सांगण्याच्या अगोदर मी प्लॉटबद्दल बोलत होतो, तेव्हा मी म्हटलं की नंतर बोलू आपण. तर तुम्हाला 3,30,000 बघा, पुढचं भविष्याचं पण आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे, विचार करायचा आहे. तर भविष्यासाठी आपण हे 3,30,000चे प्लॉट खरेदी करू शकतात. ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य 7/12 नाही भेटणार आहे, सामूहिक 7/12 भेटणार, म्हणजे 11 लोकांमध्ये 7/12 असणार आहे. 3,30,000 याची किंमत आहे, पण तुम्ही कॅशमध्ये घेतलं तर त्याचं वेगळं असणार आहे, म्हणजे डिस्काउंट भेटणार तिकडे. आणि EMI वर घेतलं तर 3,30,000 आणि तुम्हाला 2,30,000 रुपये डाऊन पेमेंट करायचं. आता या प्लॉटचा एरिया काय आहे तर ते पण सांगतो मी तुम्हाला. पुण्याच्या अगदी जवळ असणार आहे. अजून एक सांगतो की डायरेक्टली तुम्हाला 10 गुंठ्याची 21 लाखामध्ये शेती खरेदी करायची असली, सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत, तर ते पण आपल्याकडं उपलब्ध आहे. आता ह्या दोघांचं एकच लोकेशन आहे, पुणे सोलापूर रोड, केडगाव, चौफुला. बरं, नंबर माझा 9028750499, मराठीमध्ये पण घ्या, 9028750499. ओके, हे माझा नंबर आहे. मला कॉल करू नका, मला थेट तुम्ही मेसेज करा. हे घर बघायला यायचं असलं तर त्यासाठी पण 1 दिवस पूर्वी मेसेज करा. ओके, तुम्हाला ते 12 लाखाचं पण बघायचं असलं तर त्यासाठी पण मेसेज करा मला. ओके, अजून एक सांगतो मी तुम्हाला, अगदी एकदम कमी बजेटचे प्रॉपर्टी इथं अवेलेबल आहे. एरिया अजूनपर्यंत सांगितलं नाही, सांगतो मी एरिया पण. इथपर्यंत आले तुमचा मी धन्यवाद करतो. आणि हा एरिया तुम्ही कदाचित पाहिला पण असाल, आणि मी भरपूर वेळा वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले, त्याच्यामध्ये पण उल्लेख केलेला वारंवार. हा एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ हा एरिया आहे. नागपूर नाही, नागपूर चाळ म्हणून एरिया आहे. पुणे स्टेशन इकडून किती 6 किलोमीटर आहे, गुगल करा तुम्ही. एअरपोर्ट 3 किलोमीटरला आहे. आणि एक बाजूलाच ह्या घराच्या बाजूलाच मार्केट आहे, किंवा 3 बस स्टॉप आहे, 4-5 गार्डन हे धरून चाला. हाऊसिंग बोर्ड बाजूला आहे. भरपूर इकडं जे आहे ना एरियामध्ये खूप भारी आहे. पाणी जे आहे 6 वाजता येतो, 12पर्यंत पाणी राहतो. कॉर्पोरेशनचा लोकेशन आहे. आता काय पाहिजे, ह्याच्या खरीदारीबद्दल आपल्याला बोलायचं की टॅक्स पावती, लाईट मीटरची जी पावती आहे त्याच्यावरती ह्याचा खरेदी खत वगैरे होणार आहे. जे काय खरेदी खत नाही, नावावरती होणार आहे. कशी माहिती वाटली आता तुम्ही सांगू शकतात. मला यायचं असलं तर 1 दिवस पूर्वी या. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.